कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरे जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि 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 जय राम कृष्ण हरे सुंदर ते धन उभे विटे बरी कर कटे बरे ठेवनिया सुंदर ते धन उभे विटे बरी कर कटे बरे ठेवनिया सुंदर ते धन उभे विटे बरी कर कटे बरे ठेवनिया सुंदर ते धन उभे विटे बरी कर कटे बरे ठेवनिया सुंदर ते धन उभे विटे बरी कर कटे बरे ठेवनिया सुंदर ते धन उभे विटे बरी कर कटे बरे ठेवनिया सुंदर ते धन उभे विटे बरी कर कटे बरे ठेवनिया सुंदर ते धन उभे विटे बरी कर कटे बरे ठेवनिया कटेवरी कर कटेवरी हे कर कटेवरी ठेवनिया तुझे हर गळा कसं समर आवड निरंतर हे ध्यान तुझे हर गळा कसं समर आवड निरंतर हे ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर हे ध्यान तुझे हरे गळा कसं पितांबर आवडे निरंतर हे ध्यान तुझे हरे गळा कसं पितांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर विधान तुझ्यावर कसं पितांबर आवडे निरंतर विधान तुझ्यावर कसं पितांबर आवडे निरंतर विधान मकर कुंडल चौपती श्रवणी कंठी कौतुभ मनी विराजित 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 कंठे कौतुभ मने कंठे कौतुभ मने हे कंठी
पाणी विरंजित तुझ्या गळपासून कमर आवडी निरंतर हेच झाले तुझ्या गळपासून कमर आवडी निरंतर हेच झाले कौतुकाने कंठे कौतुकाने कंठी कौतुकाने आले तुझ्या गळपासून कमर आवडी निरंतर ज्ञान तुझ्या गळपासून कमर आवडी निरंतर हेच ज्ञान आवडे निरंतर आवडे निरंतर हे आवडे निरंतर ध्यान तुझ्या गळपासून कमर आवडी निरंतर हेच झाले तुझ्या गळपासून कमर आवडी निरंतर हेच झाले
राम कृष्ण रूप पाहतालोचनी सुख झाले भोसागरे तुहा विठ्ठला बरवा तुहा माधवा बरवा तुहा माधवा बरवा तुहा माधवा बरवा पाहतालोचनी सुख झाले हो सागरी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधवा तुहा माधवा बरवा तुहा माधवा सुख झाले भोसागरे तुहा विठ्ठला बरवा तुहा माधवा बरवा तुहा माधवा बरवा तुहा माधवा बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून भेटते आव
खंडित नामावास त्यांचे पाहे नित्यदिनी ध्याय संत संग आदिवदासी वंदिती पाय ब्रह्ममूर्ती संत ब्रह्ममूर्ती संत जगिया ब्रह्ममूर्ती
वदने वदने जाजे वदने वदने जाजे वदने वदने नाम घेता वदने नाम घेता माझे घेता
तरंग. खऱ्या अर्थाने सगळी मजाच मजा आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दिनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवल्ली, नाम घेता वदनी दोष जाते. ठोका दुराचारी विषयी असक्त, संत कृपे त्वरित उद्धरती. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवल्ली, नाम घेता वदनी दोष जाती. अखंडित नामावास त्यांची पाहे, अखंडित नामावास त्यांची पाहे. निषदिनी ध्याय संत संग, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवल्ली, नाम घेता वदनी दोष जाती. विठ्ठल ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दिनजना. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवल्ली, नाम घेता वदनी दोष जाती. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मज हृदयी सद्गुरु, जैनेहि तारिलो हा संसार गुरु. म्हणून विशेष अत्यादरू, विवेकावरी आता अभिनव वाग्विलासिनी. जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा श्री विश्वमोहिनी. नमस्कारिलिम्या महायोगपीठे, तटे भीमरथम परम पुंडरिकाय. दातु मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानंद कंद परब्रह्मलिंग. पांडुरंग तेरो प्रथम नमन. पांडुरंग तेरो प्रथम नमन. पांडुरंग पांडुरंगाकरू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका. आता अभिनव वाग्विलासिनी, जय चातुरार्थ कला कामिनी. ते श्री शारदा श्री विश्वमोहिनी. नमस्कारिलिम्या. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वराय. करुणा करा
झालो चराचर अनादि अंबिका भगवती शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे बदता शिवनाम तया भागे शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजला वाजा सुवटा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले दिनजना ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवल्ली नाम घेता वदनी दोष जाती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी भगवत चिंतन सेवेकरिता घेतलेला अभंग महाराष्ट्रातील अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी भगवान परमात्मा आदिशक्ती आई रुक्मिणी माता पांडुरंग परमात्म्याची लाडके आणि लढीवाळ असे भक्त असणारे प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील असा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विशेषार्थांशी ज्या असणाऱ्या श्री क्षेत्र पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये विशेषार्थांशी जे संत संमेलन भरलं आणि त्या संत संमेलनामध्ये एक विशेषार्थांशी चर्चा सुरू होती. ती असणारी चर्चा कोणत्या प्रकारची होती किंवा कशी होती ऐका. 2 संत जर एकामेकाला भेटले, 2 संत किंवा अनेक संत जर एकत्र आले तर त्यांची असणारी जी चर्चा असते ती कशा स्वरूपाची असते. बोलणे ते नाही आता देवाविन काही, देवाशिवाय ते दुसरं काही बोलत नाही. पुढे जाऊन सांगतो 2 कीर्तनकार जर एका ठिकाणी भेटले तर बोलण्याची नाही. ऐका संत संमेलन विठ्ठल विठ्ठल ऐका त्या असणाऱ्या संत संमेलनामध्ये विशेषार्थानिशी जी चर्चा सुरू होती, महाराज बोलणे ती नाही आता देवाविन काही, याच्या पुढे जाऊन ऐका त्या संत संमेलनामध्ये एक चर्चा सुरू होती. ती चर्चा अशी होती की अरे जीवनामध्ये काही क्षणापुरती का होईना संतांची संगती लाभली, संतांचं थोडंसं चरण लागलं, संतांचे रजकण लागले आणि त्या गोष्टीचा परिणाम इतका चांगला झाला. रामनामाचा अखंड असं चिंतन केलं नव्हे नव्हे. याच्याही पुढे जाऊन सांगतो ऐका. इतका अधिकार प्राप्त झाला की केले रामायण रामा आधी, इतकी त्या असणाऱ्या वाल्मिकी ऋषींची कीर्ती वाढली. मला सांगा जो असणारा वाढल्या कोळी, ज्या असणाऱ्या नारद महर्षींनी त्यांचा विडा उचलला, पाप्यातील पापी असणारा वाढल्या कोळी विडा उचलला, इतकं पाप जीवनामध्ये केलं. महाराज
तुम्हाला सांगतो गुन्हेगारी करायचीच म्हणजे करायची म्हणजे त्यांनी केलीच, पण ती कशी केली तुमच्या आमच्यासारखी नाही धरली, जानव्यावाली धरली महाराज. त्यांचंच त्यांनी मर्डर केलं. पण आहे का बालाजी महाराज कुठे गेले? विठ्ठल ऐका, इतकं इतकं पाप जीवनामध्ये झालं, इतकं पाप झालं महाराज. पण संतांच्या जर मनाला आलं ना महाराज की संतांनी सरता केलो तैशा परी चंदनी ते बोरी व्यापी येल्या, संत काही करू शकतात महाराज. त्यांच्या तुका म्हणे आले समर्थाचे मना, जरी होईन राणा रंग त्याचा, त्यांच्या मनाशी आलं पाहिजे. नारद महर्षींच्या मनात आलं की इतकं पाप आहे ना, मग कसा उद्धार करायचा. त्यात असणाऱ्या वाढल्या कोळ्याच्या समोर गेली, कुऱ्हाड उगारल्या बरोबर सांगितलं, तुला जर मारायचं असेल तर निश्चित स्वरूपानं मार, त्यात काय वाद नाही. पण एक गोष्ट लक्षात घे, 2 शब्द फक्त माझी ऐक. मला सांगा, संत रागावून जरी बोलले किंवा प्रेमानं जरी बोलले तरी ते आपल्या उद्धाराचं ठरतं. बरं, आपल्या उद्धाराचं ठरतं. ऐका, तिथं गेल्याच्या नंतर सांगितलं की इतकं जे असणार पाप कर्म तू तुझ्या जीवनामध्ये करतो, ते असणारं पाप कर्म कशाच्या जोरावरती तू त्या पापाचं क्षालन करणार आहे किंवा तुझा उद्धार कशा पद्धतीने होणार आहे, इतकं मला सांग. त्यानं सरळ सरळ सांगितलं, महाराज तो जरी मारामारी करत होता ना तरी त्याच्याकडं ज्ञान होतं, पण ते अज्ञान होतं. ऐका कशा पद्धतीचं. एक गोष्ट इथं अशी सुद्धा आहे, ऐका बरं का, संत विशेषार्थांशी तुम्ही आम्हाला विचार करायला सुद्धा लावतात. त्या असणाऱ्या वाहल्या कळे तिथे विचार करायला लावला. काय इतकं पाप जीवनामध्ये केलंय ना, ते असणारं पाप कशा पद्धतीने तू फेडणार. मला सांगा, त्यानं स्पष्ट सांगितलं की मी माझं सर्व कर्म जे करतोय कशा करता करतोय, माझ्या कुटुंबासाठी करतोय. मला सांगा, जीवनामध्ये आपण कर्तव्य कर्म करत असतो, पण कर्तव्य कर्म करत असताना सुद्धा काही गोष्टीच्या जाणीव आहेत. ते म्हणतात कोणत्या कोणत्या. एक गोष्ट लक्षात घ्या, आपण केलेलं पाप हे आपल्यालाच भोगावं लागतं. मला सांगा, ज्या वेळेस तो असणारा वाल्ल्या कोळ्या आपल्या पत्नीकडे जातो आणि विचारतो, ती शास्त्र सांगते की अरे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केलेलं पाप म्हणजे तुमचं तुम्हालाच भोगावं लागतं. पण पत्नीचं असणारं जे पाप आहे ते पाप विशेषार्थानिशी म्हणजे त्या पापामध्ये अर्ध होतं. म्हणजे ते निम्म पाप पतीला भोगावं लागतं आणि निम्म पत्नीला भोगावं लागतं. पुरुषानं केलेलं पुण्यकर्म, त्या पुण्यकर्मामध्ये अर्धा वाटा स्त्रीचा आहे. तसं महिलांचं सगळंच बरं आहे, अर्धा वाटा आयता मिळतो महाराज. हा, मग अर्धा वाटा सहज का त्या तिकडे प्राप्त होतो. ही गोष्ट सांगितल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे अरे, कर्तव्य कर्मासाठी इतकं असणारं पाप कर्म मी माझ्या जीवनामध्ये करतोय, पण ते असणारं पाप कर्म याच्यासाठी मला महाराज म्हणतात कळो येईल अंतकाळी प्रयाणाच्या वेळी. अरे इतकं पाप कर्म केलं त्याचं क्षालन कुणी करू शकत नाही. आल्याबरोबर ज्यांनी विचार करायला लावला त्या नारद महर्षींच्या चरणावरती पाय ठेवले. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई. मला सांगा, त्या असणाऱ्या नारद महर्षींच्या चरणावरती मस्तक ठेवल्याच्या नंतर काय झालं महाराज म्हणतात, वासनेची बीज. कोणती वासना जळाली? प्रपंच करण्याची वासनाच जळून गेली महाराज. लक्षात आलं. सिद्ध सद्गुरू शंकरनाथ बाबांच्या चरणावरती मस्तक ठेवल्याच्या नंतर तुमच्या आमच्या ठिकाणी कोणती उत्पत्ती झाली? नामचिंतन करण्याची, सेवा करण्याची ही संधी खऱ्या अर्थाने तुम्हाला बाबाजींनी प्राप्त करून दिली. महाराज सांगा, वासनेचे बीज जळवणी जाय. आपल्या ठिकाणी विचाराचा हा प्रज्वलितपणा बाबाजींनी केला आणि पुढे जाऊन सांगतो ही असणारी वासना नाहीशी झाली. आणि मग काय झालं महाराज म्हणतात, मग राम नामे वाढू राजे मग राम नामे वाढू राजे सुख मग राम नाम
वासनेचे बीज जळवणी जाय मग राम नामी उपजे आवडी आपोआप रामनाम आवडू लागलं. महाराज जो असणारा वाल्ल्या कोळी जिथं फक्त मारायची सवय होती त्या मारा मारा शब्दाचा राम राम राम, पण इतकं जीवनामध्ये चिंतन केलं. उपराट नाम वाल्मिकी बोलला, उपराट नाम वाल्मिकी बोलला, उपराट नाम वाल्मिकी बोलला, उपराट नाम वाल्मिकी बोलला, तोही वंद केला नारायण, तोही वंद केला नारायण, सांगितला मंत्र श्रीराम नामाचा, सांगितला मंत्र श्रीराम नामाचा, सांगितला मंत्र श्रीराम नामाचा, सांगितला मंत्र श्रीराम नामाचा, सांगितला देव श्रीराम नामाचा, सांगितला श्रीराम सांगितला देव श्रीराम उपराट नाम वाल्मिकी बोलला, तोही वंद केला नारायण, तोही वंद केला नारायण, परमात्म्याचं नामचिंतन केलं, राम नामाचं चिंतन केलं. ऐका, साधकाच्या जीवनामध्ये दोन गोष्टी साधना करत असताना महत्वाच्या असतात. महाराज, परमात्म्याचं चिंतन करत असताना पहिली गोष्ट महत्वाची, त्या असणाऱ्या नामचिंतनावरती विश्वास हा अत्यंतिक महत्वाची गोष्ट. विश्वास 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 येतो स्वामीवरी सत्ता. हा विश्वास महत्वाचा आहे. विश्वासयुक्त अंतकरणानं त्या परमात्म्याचं चिंतन केलं आणि एक दिवस इतका अधिकार प्राप्त झाला. दोन गोष्टी घडल्या. संतांचा सहवास लाभला, थोड्या वेळापुरता का होईना, अर्धक्षण होय संत संगती. अर्धक्षण घडता संताचे संगती, अर्धक्षण घडता संताचे संगती, होय शांती महत्तापा, संतांची संगत विशेषार्थाने लाभली आणि रामनामाचं चिंतन विश्वासयुक्त अंतकरणानं केलं. मला सांगा, इतकं चिंतन केलं की केले रामायण रामादी, एक दिवस हा अधिकार प्राप्त झाला की रामायणासारखा ग्रंथ केला. हीच असणारी कीर्ती प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी वाळवंटामध्ये ऐकली आणि त्यांच्या असणाऱ्या मनामध्ये एक सदैच्छा निर्माण झाली की अरे, जे कोणी असणारे वाल्मिक ऋषी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी संतांची संगत लाभली, नव्हे नव्हे रामनामाचं चिंतन केलं आणि इतका अधिकार प्राप्त करून घेतला की केले. मी म्हणतो, बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी नामाग्नी. महाराज, परमात्म्यानं सुद्धा हे सांगावं, ज्याप्रमाणे रामायण आहे ना त्याप्रमाणे जीवन जगावं आणि जीवन जगलं असं सांगितलं. मग पुढे जाऊन सांगा, इतका अधिकार त्या वाल्मिक ऋषींचा,
ती कीर्ती ऐकल्याच्या नंतर प्रेममूर्ती नामदेव महाराज विशेषार्थाने विचार करतात की अरे माझा जर विचार केला तर माझ्या जीवनामध्ये अखंड असा देवाचा शेजार आहे. नवे नवे नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातचा मोहे हा सामान्य महिमा संताचा मोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती देवी नैवेद्य हातीचा मूर्ती देवी इतका असणारा अधिकार प्रेममूर्ती नामदेव महाराजांच्या अंतःकरणामध्ये सदैच्छा निर्माण झाली. नवे नवे माझ्या प्रेममूर्ती नामदेव महाराजांनी प्रतिज्ञाच केली, शतकोटी तुझे करीन अभंग. काय करील मी तर परमात्म्याचे 100 कोटी अभंग करील. ऐका, त्या 100 कोटी अभंग करण्यासाठी संपूर्ण 14 माणसाचा असणारा कुटुंब संत जनाबाई इतकंच नाही, नारा विठा मादा गोदा ही चौघी पुत्र असणाऱ्या गोनाईरा जाई जोगी सासू सोना गोनाईरा जाई जोगी सासू सोना दामा दामा दाना बापरे का दामा दामा दाना बापरे का गोनाईरा जाई जोगी सासू सोना गोनाईरा जाई जोगी सासू सोना राम राम दान बापरे राम राम दान बापरे हे नारा विठा गोंदा माता हे सवले पुत्र नारा विठा गोंदा माता हे सवले पुत्र जन्मले पवित्र लाडाई गोडाई यसाई सातराई लाडाई गोडाई यसाई सातराई सबकी सुना पाही नाम याचा निम्बाई तेले की येडी पिसी आजचा जर खऱ्या अर्थाने विचार केला ना, फक्त भाषणाचाच आनंद सुंदर गायचा. हा असं आहे. ऐका बसेनच आहे नाही. ऐका पुढे जाऊ. मी काय सांगत होतो तर कीर्तन सांगत होतो. ऐका, हा विचार 100 कोटी अभंग विशेषार्थाने करण्याची प्रतिज्ञा केली. इतकंच नाही, जगाचा चालक आणि मालक अरे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो, त्या असणारा तो परमात्मा सुद्धा अभंग रचना करू लागली. महाराज त्या अभंग संहितेतील संतपर प्रकरणातील सेवेकरता घेतलेला अभंग आहे आणि सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून प्रेममूर्ती नामदेव महाराज विशेषार्थाने संत महात्मे या असणाऱ्या मृत्यू लोकांमध्ये येतात. संत महात्मे विशेष करून कोणाच्या उद्धारासाठी येतात. उद्धरया जन जड जीवा उद्धरया जन जड जीवा अवतार तुम्हा धरया करने
सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून प्रेममूर्ती नामदेव महाराज संत महात्मे या जगतामध्ये कोणाच्या उद्धारासाठी येतात याची कारण मीमांसा करतात. ऐका, सेवा सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. तो म्हणजे असा, भगवंताच्या साधू संतांच्या कृपाशीर्वादानं अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी भगवान परमात्मा आदिशक्ती आहे रुक्मिणी माता, प्रेममूर्ती नामदेव महाराज संत चोखोपराया, माऊली महाविष्णू दानोबराया, जगद्गुरु श्री संत तुकोबराया, सिद्ध सद्गुरू शंकरनाथजी बाबा यांच्या असणाऱ्या कृपाशीर्वादानं हा असणारा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. महाराज इवलेश्वर उपला विहिरेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी, बंकट स्वामी महाराजांनी लावलेलं हे रोपट आणि सिद्ध सद्गुरू शंकरनाथजी बाबांनी त्या रोपट्याला खऱ्या अर्थाने फुलवण्याचं काम केलं ते सिद्ध सद्गुरू शंकरनाथजी बाबा आहेत. सर्वच असणारे गुरुजन मंडळी आमचे मामा आहेत, इंद्रजित महाराज नवले आहेत, विशेष अर्थाने आमचे जाधव महाराज असतील, होनाळे महाराज असतील, बालाजी महाराज, बाप्पूजी महाराज टिंगली, ज्यांचा गोड असा आवाज आहे, सर्वांचाच आवाज गोड आहे. आणि वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असणारे आमचे टिळेकरजी महाराज, ऋषिकेशजी महाराज, ज्यांचा आवाजही सुंदर आहे. आणि कोकिळेची उपमा देण्यासारखे आमची कांबळे महाराज. कसं असतंय, इथं आल्याच्या नंतर रोज पाहणार सुद्धा नाव आठवत नाही कधी कधी. पलीकडे वरपे महाराज आहेत, आमचे सेवकनाथजी महाराज, शुभम महाराज आणि संस्थेतील सर्व विद्यार्थी. पलीकडे विनेकरी आहेत, विनेकऱ्यांनाही धन्यवाद. नवे नवे मस्तका पायावरती मस्तक आणि सर्व अशी मंडळी, आमचे बापूजी महाराज असतील हार्मोनियम वादक, समोर बसलेली सर्वच मान्यवर अशी मंडळी, सर्वांच्या चरणावरती हो बाबा आहेत ना, बाबा लक्षात येत नाही म्हणजे तसं नाही का, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला एक गोष्ट सांगा, वारकरी संप्रदायामध्ये विशेष अर्थानिशी जर विचार केला ना, या संप्रदायामध्ये नामचिंतनाला फार महत्व आहे. मला सांगा, अर्जुनाचा थोडासा विचार केला, अर्जुनाचे केस द्रौपदीनं हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्या केसातनं सुद्धा एक कुजबुज असा आवाज येत होता. श्रीकृष्ण श्रीकृष्ण येत होता की नाही? येत होता. पुढे जाऊन ऐका, जे असणारे संत चोखोबराया, ज्या भिंतीमध्ये त्यांचं देहावसन झालं, नामदेव महाराज त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भगवान परमात्माने एक खूण सांगितली की ज्या हाडातनं विठ्ठल नावाचा ध्वनी येईल ते हाड घेऊन यायचं. ठीक आहे, मला सांगा, एका भक्ताचा विचार केला तर ज्या भक्ताच्या केसातनं रोमारोमातनं परमात्म्याचं श्रीकृष्ण श्रीकृष्ण आवाज येतो, एका भक्ताचा विचार केला तर त्या असणाऱ्या भक्ताच्या आस्तीतनं हाडातनं सुद्धा विठ्ठल नावाचा ध्वनी येतो. तिसरी गोष्ट आहे का, जे जगद्गुरु श्री संत तुकोबराया त्यांची असणारी पत्नी जिजाई, मला सांगा, ते असणारे जिजाई एक दिवशी तुकोबरायांना प्रश्न करते की महाराज, तुम्ही रोज भामचंद्रावरती घोराडेश्वरावरती भंडारा डोंगरावरती जाता, मला सांगा, कधी कधी तुम्हाला पाहण्यामध्ये दिवस दिवस जातो, नेमकं कळत नाही तुम्ही कुठं जाता, हो की नाही, कोणत्या डोंगरावरती जाता, दिवस जातो. तुम्ही घरून जात असताना सांगून जात जा. म्हणे काय सांगून जात जा? की तुम्ही नेमकं कोणत्या डोंगरावरती जाणार आहे. तुकोबरायानं सांगतात, मलाच कळत नाही म्हणे मी कुठपर्यंत जातो. एक गोष्ट सांगू का, ते असणारे तुकोबराय आपल्या असणाऱ्या पत्नीला, आवलीला सांगतात, महाराज तुकोबराय आपल्या पत्नीला प्रेमानं आवली म्हणायची. म्हणून एक गोष्ट आणि एक नियम लक्षात ठेवा, आपल्या पत्नीला सुद्धा प्रेमानं काहीतरी नावानं हाक मारायचा, हे लक्षात ठेवा बरं का. हा हा खरं आहे महाराज. हा तुकोबराय हाक मारत होते, मग आपणही तसं काहीतरी नाव ठेवलं पाहिजे. ऐका, हा लय तसंच आहे. हा म्हणजे मला सांगा, काय होतं, मी तुमच्यात असल्यामुळे मलाही खूप हसू येतं, आवरत नाही असा विषय असतो. हा मग तुम्ही सांगा, ते तुकोबराय सांगतात एक खून विशेष अर्थाने मी तुला सांगतो ऐक म्हणे. कसं आहे, गावाच्या बाहेर आल्याच्या नंतर ज्या 3 दिशेला 3 वाटा जातात, त्या असणाऱ्या वाटेवरती जी पाऊलं आहेत त्या पावलांना कान लावायचा आणि ज्या पावलातनं विठ्ठल नावाचा ध्वनी येईल त्या दिशेने यायचं. मला सांगा, एका असणाऱ्या भक्तानं, संतांनी त्या जमिनीवरती पाय ठेवल्याच्या नंतर ती जमीन सुद्धा श्री विठ्ठल हे चिंतन करते. माझ्या ज्ञानोबरायांचा विचार करा, माझे माऊली महाविष्णू ज्ञानोबराया, अरे समाधीत सुद्धा रामकृष्ण हरी चिंतन करतात. मला सांगा, एका भक्ताचा विचार केला तर समाधीतनं रामकृष्ण हरी आवाज येतो, दुसऱ्या भक्ताचा विचार केला तर जमिनीवरती पाय ठेवल्याच्या नंतर जमीन सुद्धा विठ्ठल नामाचं चिंतन करते.
तिसऱ्या भक्ताच्या केसात आवाज येतो, अरे चौथ्या भक्ताच्या हाडातही विठ्ठल नावाचा ध्वनी निघतो. मला सांगा, जीवनामध्ये मी तर म्हणतो 4 प्रकारच्या वाणी आहेत, परापच्छिंती, वैखर आणि परापच्छिंती, मध्यम आणि वैखरी. वैखरी वाणीनं नामचिंतन केले जाईल. मी तर म्हणतो यात काय विशेष. ऐका, मुखानं विशेष अर्थानिशी परमात्म्याचं चिंतन घडल, संतांचं चिंतन घडल. नवे नवे मुखानं ज्ञानोबरायांच्या असणारे ज्ञानेश्वर मुखदगत होईल. महाराज, ते असणारे श्लोक आणि ते असणारे मुखदगत मुखातून निघतील. याच्याही पुढे जाऊन मी सांगतो, ज्यांचा असणारा हात पाखावजी वजावरती पडल्याबरोबर जो हातही आणि जो पाखावजही विठ्ठल बोलतो, असे बाबाजी आहेत. विठ्ठल श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांगही करी दंडवत. हा, आणि आता आपण खऱ्या अर्थाने अभंगाकडे वळूया. सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून प्रेममूर्ती नामदेव महाराज संत महात्मी या जगतामध्ये कोणाच्या उद्धारासाठी येतात. एक गोष्ट लक्षात घ्या, उद्धारास पात्र असं जीवन विशेष अर्थाने हे मानवी जीवन आहे. या जगतामध्ये केवळ आणि केवळ मानवी जीवन हेच उद्धार करण्यास पात्र आहे. ऐका, शास्त्रामध्ये विशेष अर्थानुशी कोणत्या शास्त्रामध्ये, गीता या शास्त्रामध्ये उद्धाराचे प्रमुख 4 कारण सांगितलेले आहेत. एक कारण आहे आत्म उद्धार द्वारवत्वा, दुसरं आहे साधन दुर्लभत्वा, तिसरं साधन आहे नरदेश आत्म उद्धारेन एव सार्थकत्वा, आणि चौथं द्वार सांगितलं ते म्हणजे शास्त्र विधित्वा. 4 प्रकारची उद्धाराची द्वार सांगितलेली आहेत. ऐका, विठ्ठल विठ्ठल पहिलं द्वार विशेष अर्थाने सांगितलं ते म्हणजे आत्म उद्धार द्वारवत्वा. अरे, सुंदर असा मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर महाराज म्हणतात की पहिला विशेष अर्थानिशी आत्म उद्धार करून घेणं महत्वाची गोष्ट. मला सांगा, एखादं गाव आहे आणि त्या गावामध्ये तुम्हाला प्रवेश करायचा आहे, गावामध्ये प्रवेश करायचा आहे, गावामध्ये प्रवेश करायचा आहे, परंतु गावाच्या भोवती गावकुशीची भिंत आहे. जसं इथं पूर्ण राऊंड आहे, आतमध्ये येण्यासाठी एकच दरवाजा आहे, एकच द्वार आहे. तसं गावामध्ये जायचंय, पण त्या गावामध्ये जाण्यासाठी एकच द्वार आहे, आणि त्याच द्वारातनं फक्त आतमध्ये जाता येतं. ज्ञानोबराय करता फार गोड दृष्टांत देतात. ज्ञानोबराय सांगतात, नगर भ्रमता जन्म जावो, नगर भ्रमता जन्म जावो, नगर भ्रमता जन्म जावो, नवे तुई का द्वारी रे, नगर द्वारी रे, नवे तुई का द्वारी रे, परिभ्रमे तुई का द्वारी रे, तैसा यजिजो मजिजो पुजिजो, तैसा यजिजो मजिजो, तैसा यजिजो मजिजो पुजिजो, तैसा यजिजो मजिजो पुजिजो, तरुणंद कुमार रे, तरुणंद कुमार रे, तरुणंद कुमार रे, तरुणंद कुमार ज्ञानोबराय सांगतात की त्या नगरामध्ये जाण्यासाठी एकच द्वार आहे. एक अंध असा असणारा व्यक्ती, त्या व्यक्तीला त्या गावामध्ये प्रवेश करायचा. शेजाराने एक व्यक्ती चाललेला होता. तो अंध व्यक्ती त्या व्यक्तीला प्रार्थना करतो की अरे, मला या गावामध्ये प्रवेश करायचा आहे, माझ्यावरती उपकार करा, मला त्या गावाच्या द्वारापर्यंत निघून पोचवा. तो व्यक्ती सांगतो म्हणजे ऐका, मला विशेष अर्थाने फार कामाची घाई आहे, मी तुम्हाला त्या द्वारापर्यंत पोहोचू शकत नाही, म्हणजे माझ्यावरती काहीतरी उपकार करा, थोडंसं काहीतरी मला उपकार करा. त्यावेळेस तो असणारा व्यक्ती सांगतो, एक मी तुमच्याकरता करू शकतो, ही गावकुशीच्या भिंत जवळच आहे, त्या भिंतीला विशेष अर्थाने तुमचे हात मी लावून देऊ शकतो. ती भिंत तुम्ही हातामध्ये धरा आणि त्या भिंतीवरती हात ठेवून चालत राहा, निश्चित स्वरूपानं द्वार येईल आणि त्या द्वारापर्यंत तुम्ही पोहोचताल. मला सांगा, आता तो असणारा अंध व्यक्ती त्या आंधळ्या व्यक्तीचे हात त्या भिंतीला लावून दिले आणि तो अंध व्यक्ती आता चालू लागला. चालत 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 तो असणारा व्यक्ती आता
गावकुशीच्या भिंतीपासून द्वारापर्यंत पोहोचला. आता मला सांगा, तो व्यक्ती द्वारापर्यंत पोहोचला आणि तिथं द्वारापर्यंत गेल्याच्या नंतर एक गोष्ट घडली. अगदी सर्वांनी लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक ऐका, ती गोष्ट कोणती घडली मला सांगा. तो व्यक्ती तिथं त्या द्वारापर्यंत गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या अंगाला खाज येऊ लागली. तो व्यक्ती तिथं गेल्याच्या नंतर आपलं दोन्ही हात भिंतीचे सोडले आणि अंग खाजवू लागला. अंग खाजवू लागला आणि पायानं चालतही राहिला. अंगही खाजवतोय आणि पायानंही चालतोय. मला सांगा, आता घडलं काय? पायानं चालत असताना आणि भिंतीचे हात सोडून अंग खाजवत असताना द्वार पाठीमागं जातं आणि पुन्हा भिंत हातामध्ये येते. आता मला सांगा, परत जर त्या द्वारापर्यंत यायचं असेल तर पूर्ण फिरून परत द्वारापाशी यावं लागल. आणि तिथं आल्याच्या नंतर परतही त्या व्यक्तीच्या अंगाला खाज येते. तो अंग खाजवतो, चालत राहतो, पुन्हा ते असणारं द्वार पाठीमागं जातं. मला सांगा, विठ्ठल विठ्ठल हा असणारा सुंदर असा नरदेह तुम्हा आम्हाला विशेष अर्थाने प्राप्त झाला. महाराज म्हणतात, इथं आल्याच्या नंतर विशेष अर्थाने विषयांची गंडूखाज न येऊ देता परमात्म्याचं चिंतन करून महाराज म्हणतात, नुद्धरीजे 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 गोपाळे विन नुद्धरीजे. त्या परमात्म्याशिवाय तुमचा आमचा उद्धार कुणी करू शकत नाही. मला सांगा, ज्ञानोबराया त्रिवार सांगतात, त्रिवार नुद्धरीजे नुद्धरीजे 3 वेळा सांगतात. कदाचित एक वेळा वाटलं असेल नसं ऐकू आलं, दुसऱ्यांदाही वाटलं असेल, त्याकरता 3 वेळा सांगतात, नुद्धरीजे नुद्धरीजे नुद्धरीजे. अरे त्या परमात्म्याशिवाय तुमचा आमचा उद्धार कुणीच करू शकत नाही. म्हणून विशेष अर्थाने परमात्म्याचं चिंतन करणं अत्यावश्यक आहे आणि आपला आत्म उद्धार करून घेणं लक्षात महत्वाची गोष्ट आहे. ऐका, मला एक गोष्ट सांगाविषयी वाटते. महाराज, तंबाखूचं जरी साधं व्यसन तुम्हाला आम्हाला लागलं तरी ते सहजासहजी सुटत नाही. फार प्रयत्न करतात. काही जण म्हणतात नाही 15 दिवस सुटत नाही, सुटतच नाही, काही करा सुटत नाही. मला सांगा, शब्द स्पर्श रूप रसगंध हे पंचविषय किंवा ज्ञानोबरा सांगतात, आणि अपेयाचे नि पाणी, अखाद्याचे नि भोजनी, स्वैर स्त्री सन्निधानी होय जे सुख. नको ते करण्यामध्ये वाया जीवन घालवू नका. परमात्म्याचं चिंतन करून खऱ्या अर्थाने आत्मउद्धार करून घ्या. विठ्ठल विठ्ठल. दुसरं द्वार विशेष अर्थाने महाराज सांगतात की ते द्वार कोणतं असेल, शास्त्र सांगतं की ते द्वार म्हणजे विशेष अर्थाने साधन दुर्लभत्वा. अरे हे असणारं नर शरीर म्हणजे एक दुर्लभ असं साधन विशेष अर्थाने. नरदेह दुर्लभ जाना, देह दुर्लभ जाना, 7 वर्षाची गणना, 7 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाना, 7 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह दुर्लभ जाना, 7 वर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. पावला हा देह का गटालीन न्यायी. दुर्लभ असा असणारा हा सुंदर नरदेव किंवा देवी दिला देह. मला सांगा, हा असणारा देह एक अंध असा व्यक्ती महाराज काय करतो, पाण्यामध्ये बुड्या मारण्याचं काम करतो आणि वर येऊन हाताने टाळी वाजत राहतो. मला सांगा, राजानं फरमान सोडलं की अरे जो कोणी व्यक्ती एक कावळा पकडून मला आणून देईल त्याला 5 लाख रुपयाचं बक्षीस. किती लाखाचं? कावळा पकडायचा 5 लाखाचं बक्षीस आहे. बापू महाराज तुम्ही 5,000 सांगत होती, मी 5 लाख सांगितले, कारण कुठं आपल्याला द्यायचं तेव्हा म्हणून मी 5 लाख रुपये सांगितले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
असताना चुकून त्या अंध व्यक्तीला कावळा सापडला. कावळा सापडल्याच्या नंतर त्याने विचार केला की अरे वा, आता काय हा राजाला कावळा दिल्याच्या नंतर, मी म्हणतो राजा तरी कशाला कावळा मागल, हा राजाला कावळा दिल्याच्या नंतर आता काय होईल, 5 लाख रुपये मिळतील. नाही, थोडस हवा अजून वाढलं. नाही, 2 कावळे पकडले तर 10 लाख रुपये मिळतील. ऐका कोणता आहे, कोणीच नाही. महाराज 10 लाख रुपये मिळतील. त्या व्यक्ती पुन्हा पाण्यामध्ये गेला आणि बुडी मारली आणि वर आला. जो कावळा बगळेमध्ये ठेवला होता ना, हात वर केल्याच्या नंतर तोही निघून गेला. मला सांगा, तसं तुमचं आमचं आहे. ऐका, पुढे जाऊन मी सांगतो. विठ्ठल सुवर्ण अशी संधी विशेषार्थाने तुमच्या आमच्या जीवनामध्ये ही प्राप्त झालेली आहे. हा मानवी ध्येय. मला एक गोष्ट सांगा, थोडंसं आता लक्षपूर्वक ऐका बरं का. कारण आता फार लक्षपूर्वक ऐकण्याची गरज आहे. ऐका, मला सांगा, आपल्या जीवनामध्ये विशेषार्थानिशी काय सुवर्ण अशी संधी सांगतो बरं का. आपल्या जीवनामध्ये एक संधी असते. कधी कधी पेपरमध्ये सुद्धा असं लिहिलं असतं, सुवर्ण संधी आणि सुवर्ण संधी 3 वेळा त्रिवार. आता खाली काय लिहिलं असतं ते नाही मी सांगत, पण त्रिवार लिहिलेलं असतं. आता ऐका, आपल्या जीवनामध्ये हे मनुष्य शरीर म्हणजे सुवर्ण संधी आहे. मला सांगा, तशी आपल्या जीवनात अजून एक संधी आहे. कोणती संधी आहे? ऐका, आपल्या जीवनामध्ये आपला असणारा प्रभाव आपल्या पत्नीवरती पडावा, नवे तो आयुष्यभर टिकून राहावा, याच्याकरता एक गोष्ट आहे. सर्वांनी अगदी मनाचे कान करून आणि डोळे उघडे ठेवून ऐका. कोणती गोष्ट? सांगितलीच पाहिजे. सांगणं अत्यंत गरजेचं आहे. नवे महत्वाची आहे, अजिबात महत्वाची नाही. पण नाही महत्वाची म्हणलंच पाहिजे ना. मग आता महाराजांनी सांगितल्यानंतर महत्वाची म्हणलंच पाहिजे, त्यात काय वाद. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे का. ती गोष्ट कोणती आहे ऐका. मला सांगा, लग्न झाल्याच्या नंतर पहिला असणारा जो दिवस आहे, त्या दिवशी आपला असणारा प्रभाव आपल्या पत्नीवर जर पडला तर तो आयुष्यभर टिकून राहतो. आणि पहिल्या दिवशी जर प्रभाव नाही पडला तर महाराज ती परत मिस कॉल सुद्धा देत नाही. इतकंच नाही, ती पुढे जाऊन सांगते, आमचा पत्याचा बाप निव्वळ बावळा. म्हणजे कसं सांगा, असंच आहे सगळं. त्यासाठी लग्नाचा पहिला दिवस एक जणांना हेच ऐकलं आणि विचार केला की अरे लक्षात ठेवलं पाहिजे. महाराज सांगतात त्यात काय चुकीचं नाही म्हणे. हो ठीक आहे. मग तो असणारा व्यक्ती पाहता त्या मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर तो असणारा मुलगा लग्नाचा पहिला दिवस उगवला. महाराज लग्नाचा पहिला दिवस उगवल्याच्या नंतर सकाळी ती असणारी मुलगी म्हणजे त्या मुलाची पत्नी हातामध्ये चहा घेऊन आली आणि चहा घेऊन आल्याच्या नंतर तो असणारा चहाचा कप समोर आणला. म्हणे चहा घ्या. त्यानं सांगितलं हातात ठेव. कशासाठी? प्रभाव पडला पाहिजे. काय झालं पाहिजे? प्रभाव पडला पाहिजे. हातामध्ये तो चहा ठेवायला सांगितला. समोरून पेपरवाला चाललेला होता. पेपरवाला सांगितले, पेपरवाले इकडे या. कोणते पेपर आहेत तुमच्याकडं? त्यांनी सांगितलं लोकमत आहे, सकाळी आहे, पुढारी आहे. त्यांनी सांगितलं असले भंगार पेपर मी वाचत नाही. मग कोणता? इंग्लिश पेपर असेल तर ते. मग कोणता आहे? टाइम्स ऑफ इंडिया. ठीक आहे. पेपर घेतला. पैसे किती द्यायचे? म्हणजे 5 रुपये द्यायचे. ठीक आहे. 10 रुपये दिले महाराज. किती? 10 रुपये. मला सांगा, 5 पेपरचे द्यायचे होते पण याने 5 जास्त दिले. जसं काय पत्नीला वाटलं पाहिजे हा किती मोठा उदार करणं आहे. नुसता करणं आहे, लंब करणं आहे. उदारता दाखवली पाहिजे ना. असंच आहे, उदारता दाखवली पाहिजे. मग 10 रुपये दिले महाराज आणि 10 रुपये दिल्याच्या नंतर असा पेपर समोर धरून वाचू लागला. एक गोष्ट सांगू का, हे 4थी नापास होतं. मराठीत चांगलं वाचता येत नव्हतं, पण इंग्लिश पेपर प्रभाव पडण्याकरता इंग्लिश पेपर समोर घेतला आणि त्या पेपरकडे पाहत पत्नीला वाटलं पाहिजे खरोखर इंग्रजी वाचतंय, पण तसं काही नव्हतं. ते फक्त चित्रच पाहत होतं. महाराज ते फोटो असं पाहत असताना त्याने विचार केला, अरे म्हटलं काय बावळट लोक असतात, नॉनसेन्स. म्हटलं एका व्यक्तीने अशी गाडी चालवली, गाडीचा अपघात झाला. त्या गाडीच्या 2-3 पलट्या त्या गाडीने खाल्या आणि गाडीची चाकं वर झाली आणि वरची बाजू खाली झाली. बावळट लोक आहेत. म्हटलं बावळट लोक आहेत. आणि असं सांगत असताना तो व्यक्ती आता विचार करतो. त्या मुलीनं हळूच पेपरमध्ये बघितलं. तिनं विचार केला, अरे हा लोकांना बावळट म्हणतो पण हाच किती बावळट आहे. यानं पेपर उलटा धरलेला होता. ती म्हणली, अहो तसं नाही, तुम्ही पेपर उलटा धरलेला आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही सांगा असा प्रभाव पडेल? कधीच पडू शकत नाही महाराज, कधीच पडू शकत नाही. विठ्ठल जीवनामध्ये
संधी त्या व्यक्तीला प्राप्त झाली होती, गमावली का नाही त्याने? गमावली का नाही? हा नाही, तुमचं काय मत आहे महिला मंडळ, तुमचं काय मत आहे? हा निश्चित स्वरूपानं गमावली. पाठिंबा आहे आपल्याला. विठ्ठल मला सांगा, सुवर्ण अशी संधी त्या व्यक्तीने गमावली. एक गोष्ट लक्षात घ्या, पण मला खऱ्या अर्थाने यांचं सांगायचं नव्हतं, तुमचं आमचं सांगायचं होतं. तुम्ही आम्ही ही सुवर्ण संधी गमावत चाललेलो आहे. मला सांगा, अरे हे असणारं नर शरीर एकदा गेल्याच्या नंतर परत अशी सुंदर अशी संधी प्राप्त होईल, किंवा हा देह गेल्याच्या नंतर परत येईल असं तुम्हाला वाटतं, किंवा परत हा शरीर मिळेल असं वाटतं? नाही मिळू शकत. महाराज म्हणतात, आता मागुता येईल आता मागुता येईल फेरा, हे तो नगडे या नगरा. अरे सुंदर अशी सुवर्ण संधी तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. महाराज म्हणतात, हरे राम रामकृष्ण हेच चिंतन जीवनामध्ये करा. एकदा हे शरीर गेल्याच्या नंतर परत तुम्हाला हे शरीर मिळेल. आता मागुता येईल फेरा, हे तो नगडे या नगरा. आणि लोक खुशाल कधी कधी म्हणतात, नाही हो पोटाला आलंय, असं कधी होत नसतंय. विठ्ठल विठ्ठल. तिसरं विशेषार्थाने द्वार सांगितलं, ते द्वार कोणतं आहे? महाराज म्हणतात, नरदेहस्य आत्म उद्धारेन एव सार्थकत्वा. अरे नरदेहाची असणारी सार्थकता आत्म उद्धारामध्ये आहे. ऐका, कोणत्याही गोष्टीची एक सार्थकता असते आणि एक निरर्थकता असते. निरर्थकता म्हणजे जी गोष्ट ज्या करता वापरली नाही पाहिजे त्या करता वापरायची म्हणजे निरर्थकता, आणि जी गोष्ट विशेषार्थानिशी ज्या करता वापरली पाहिजे त्या करता ती योग्य अशी वापरली पाहिजे, ती म्हणायची सार्थकता. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण. महाराज हे असणारं शरीर म्हणे तुकोबाराय सुद्धा सांगतात, लागून या पाया विनमितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल. या असणाऱ्या शरीराची सुंदर अशी रचना केली महाराज. ज्यांना शक्य असेल त्यांनी तीर्थयात्रा कराव्या, नाही तर ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. हातानं टाळी वाजवावी आणि मुखानं परमात्म्याचं नामचिंतन करावं. अवश्य या गोष्टी महाराज, कारण देवे दिला देह भजन, देव दिला देह भजना गोमता, 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 देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा, देव दिला देह भजना गोमटा. झाला घाटा पाणी केसा, तोया झाला घाट वाद केसा, तोया झाला घाट वादी केसा, तोया झाला घाट वादी केसा. देव दिला देह भजना गोमता, देव दिला देह भजना गोमता.
भजना गोमटा मालिकेचा तोय झाला फाटा मालिकेचा तोय झाला फाटा मालिकेचा तोय झाला फाटा मालिकेचा राधे भजना गोमटा देवी दिला देह भजना गोमटा देवी दिला देह भजना गोमटा देवी दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा. महाराज हे असणारं सुंदर शरीर भजन नामचिंतन करण्याकरता दिलं, पण तोया झाला भादा, तोया झाला फाटा महादिकीचा. महाराज या ठिकाणी आल्याच्या नंतर बाधा झाली, नाहीतर परमात्म्याचं चिंतन आणि संतांचं चिंतन ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. देवी दिला देह भजना गोमटा. मला सांगा दृष्टांत देतो म्हणजे जरा सगळं लक्षात येईल. ऐका, एका असणाऱ्या पाटलाची मुलगी महाराज लग्नाच्या वयात आली, 17-18 वयाचं वय झालं. आता वय झाल्याच्या नंतर लग्न करायचं ठरलं. शेजारच्या पाटलाकडे गेले, पाटलाला सांगितलं आमची मुलगी विशेष अर्थांशी तुम्हाला द्यायची. ऐका, तुम्हाला द्यायची ठरलं. बरोबर आहे म्हटले, ठीक आहे द्यायची. मग म्हटली हुंडा वगैरे काय घ्यायचा? काय नाही म्हणे, फक्त काय करा हुंडा वगैरे देऊ नका म्हणे, लग्नामध्ये फक्त काय करा भोजन चांगलं द्या. ठीक आहे बा, भोजन चांगलं द्या. ठीक आहे महाराज. लग्नामध्ये जर विचार केला तर लग्नामध्ये लोकांचं कसं असतं, भोजन चांगलं दिलं की लोक म्हणतात वा वा लग्न सुंदर झालं, कारण कन्यावर येते रूपम माता वित्तम पिता श्रोतम. हा असा पद्धतीचा एक श्लोक आहे. कन्याला काय आवडतं? कन्याला वाटतं की खऱ्या अर्थाने माझा असणारा जो पती आहे तो नाकी डोळी नीटच असावा. नवे नवे चैत्राच्या उन्हामध्ये कंदील लावून पाहण्याची गरज पडू नये असा असावा. हा अजून थोडं सोप्या भाषेत सांगू का? अजून आपल्या काळवटी रानामध्ये असं चैत्राच्या उन्हात चांगलं नांगरलेलं वावर असलं ना, मोठी मोठी ढेकळं निघली असली ना, त्यात बसल्याच्या नंतर स्वतः दिसावा असा असावा. सोपी भाषा या. हा असा असावा. नाकी डोळी विशेष नीटच असावा असा असावा. हा असा असावा. ऐका पुढे जाऊन विठ्ठल विठ्ठल मला एक गोष्ट सांगा, खऱ्या अर्थाने त्यांचं तसं आहे म्हणून तुम्हाला हसायला येतंय. ते तुम्हाला विशेष अर्थाने आनंद देत आहेत. हे आनंदाचे डोळे, आनंद तरंग. कारण आनंद प्राप्त होतोय ह्या गोष्टीत, हे सुद्धा महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल कन्येच्या असणाऱ्या आईची काय इच्छा असते की, आईची इच्छा असते की माझ्या जावयाकडं बँक बॅलन्स किती आहे म्हणजे 500चा का 1000च्या? नाही 1000ची नोट बंद झाली. मग 500 रुपयाच्या? नाही 2000च्या लाल लाल नोट आहेत. नेमका बँक बॅलन्स किती आहे ही कन्येच्या आईची इच्छा असते. पण ऐका, वडिलाची इच्छा असते अरे नुसता बँक बॅलन्स असून फायदा काय आहे म्हणजे तो असणारा जावई बुद्धीला हुशार असावा, नाही तर काय करील लाखाचे 12 हजार करील. हा बुद्धीला हुशार असावा. आणि बाकीच्या इतर जणांचे म्हणे ते कुळाचार शिलाचार पाहतात, आणि जे इतर असतात त्यांचं काही नसतं, खाल्ला भात धुतला हात की निघाले असं असतं. हा असंच असतं. नवे तुम्हाला सांगतो, काय काय लोक म्हणतात जाळ झाला त्या लग्नाचा कशावरून? जेवण चांगलं नाही दिलं तर. म्हणतात आम्ही काय याच्या घरी रोज जेवायला होतो का काय? हा साधं जेवण चांगलं देता येत नाही, जेवणावरून लोक माप काढतात. ऐका, मग त्या असणाऱ्या व्यक्तीने सांगितलं पाटलाचं घर आहे, मग जेवण चांगलं दिलं पाहिजे. म्हणजे कोणतं जेवण? त्या काळामध्ये म्हणे आपण असं करू, गऱ्याचे लाडू करू. पक्वान्न करायचं ठरलं, स्वयंपाक वगैरे झाला, लग्नाचा दिवस उगवला, लग्न झालं. नवे सर्व मंडळी आता जेवणाकरता बसले. आणि बसल्याच्या नंतर पाटलाला सांगितलं, पाटील जे वरपिता होते त्यांना सांगितलं तुम्ही आता जेवणाकरता बसून घ्या. का? म्हणजे तुम्हाला साखरेचा आजार आहे, गोळ्या खायच्यात, जेवणाकरता बसा. पाटील कुठेतरी दाराच्या जवळ जेवणाकरता बसले. आणि बसल्याच्या नंतर सर्व काही पदार्थ वाढले आणि आता पुंडलिक कवर्धा झालं आणि आता जेवायला सुरुवात करायची. मला सांगा, हा गऱ्याचा लाडू जो आहे त्याची एक गंमत अशी आहे, याची जर चाचणी चांगल्या पद्धतीने साधली तर हे फार खुसखुशीत होतात. वाटाणं सुद्धा फुटतात.
फुटतात. पण ऐका, हे जर लाडू जर याची चाचणी फसली तर काय होतं, दुसरा टेनिस बॉलच समजायचं, दुसरं काय नाही. हा, टेनिस बॉलच. अशी चाचणी त्या रव्याच्या पदार्थाची. मग आता ऐका, लोक सुद्धा जेव्हा बसल्याच्या नंतर एक विचार करतात, काय नाही, सर्वात प्रथम तर कोणत्या पदार्थाला हात घालतात, जो महत्वाचा पक्वान्न नाही. मिठाला नाही आधी हात घालीत, महत्वाचा. मग महत्वाचा पक्वान्न कोणता, तर रव्याचे किंवा गाऱ्याचे ते लाडू. मला सांगा, तसं पाटलं नाही त्या रव्याच्या लाडूला हात घातला. हात घातल्याच्या नंतर असं हातानं तो लाडू दाबून बघितला. लाडू फुटतच नव्हता, कारण तो टणक होता. मग दुसऱ्या हाताची मदत घेतली, दुसऱ्या हाताने असा धरला, पण तरी काय फुटना. मग वरून बुक्की टाकली. बुक्की टाकल्याच्या नंतर सुद्धा लाडू फुटत नाही, दुसरी टाकली तरी फुटना. मग आता एक विचार केला पाटलानं, पाटलाचं मनगट लचकलं. आता म्हणलं तसं पाटील म्हणजे जमणार नाही. दातानं दाबून बघितलं पण दात हलू लागले. आता काय केलं, तो लाडू तसाच घेतला आणि दाराच्या फटीत घातला. दाराच्या फटीत घातल्यानंतर जसं दार ओढलं तसं दार बिजागरी सकट निष्ठून कारण तो पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता होता, कारण तो फुटतच नव्हता. निष्ठावंत कार्यकर्ता होता. लाडू काही गेला फुटत नाही. मग तो असणारा लाडू पाटलानं हातात घेतला. अरे असाच स्वयंपाक करतात का, असाच स्वयंपाक करतात का. आणि तो लाडू त्या पाटलाच्या वधूपितेच्या समोर नेला. आणि महाराज झालं काय, लाडू समोर नेला आणि नेल्याच्या नंतर असा स्वयंपाक करतात का, असाच स्वयंपाक करतात का. आणि मुद्द्यावरची गोष्ट पण आता गुद्द्यावर आली. आणि खरोखरच गुद्दागुद्दी सुरू झाली. मला सांगा, हा गुद्दागुद्दी सुरू झाली. पण ऐका, मला सांगा, खेडेगावामध्ये जर लग्न असेल तर लोक काय नाही, भांडणं झाली ना, आणि लग्नाला येताना नाही तर लोक थोडीफार टाकूनच आलेले असतात. हा, लग्नाला नंतर होट्यानेच भांडणं करतात, कशाने, दगडाने, हाणामारी. पण शहरामध्ये लग्न, आता शहरामध्ये लग्न म्हणलं तर कशाने भांडणं केली पाहिजे, रव्याचे लाडू घेतले आणि रव्याच्या लाडूने हाणामारी चालू झाली. काय मला आता सांगा, हा ऐकायला फार सुंदर वाटलं, पण मला सांगा, रव्याचा लाडू हा खाण्याचा आहे का हाणामारी करण्याचा आहे. हाणामारी करण्याचा नाही, तो खाण्याचा पदार्थ आहे. अरे तस या असणारी देहाची सार्थकता विशेष अर्थानिशी कशामध्ये आहे महाराज, विठ्ठलची देखील या, किंवा महाराज म्हणतात, घेई घेई माझी वाची गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे, मुख ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे, गुण मन तेथे धावा घेई लागे विठोबाच्या पायी. नवे नवे तुकोबारा सांगतात, तुका म्हणे माझा सकळ देह भाव आणि नको ठाव चिंतोयासी. अरे या असणाऱ्या शरीराचा विचार करा केला तर डोळ्यानं परमात्म्याचं मुख पाहावं, कानानं गुणगान ऐकावं, मुखानं नामचिंतन करावं, हातानं टाळी वाजवावी. नवे नवे आपलं असणारं मन सैराट करू नये, ते असणारं मन परमात्म्याच्या पायाजवळ लावावं. मन तेथे धावा घेई लागे विठोबाच्या पायी, किंवा विठ्ठलची एक देखील या. मग देहाची असणारी सार्थकता परमात्म्याचं चिंतन करण्यामध्ये आहे. तिसरी गोष्ट आहे का, साधन दुर्लभत्वा, नवे नवे शास्त्र विधित्वा. शास्त्र सांगतं की पहिला आत्मउद्धार करून घ्या. गीता हे शास्त्र सांगतं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, सर्वात प्रथम त्या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर पहिला आत्मउद्धार करून घे.
आपुल्या पण करा सोड आपुली आपण कर सोडवल आपुली आपण करा सोडवल आपुली आपण करा सोडवल आपण करा सोडवल आपुली आपण करा सोडवल आपुली बंधन तोडवेगी 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 आपुली तोडवेगी 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 आपुली आपण करा सोडवल आपुली आपण करा सोडवल आपुल्या आपण करा सोडवण परमात्म्याचं आणि संतांचं चिंतन करा नाम साधना करा आणि आपुल्या आपण करा सोडवण संसार बंधन तोडा वेगी मी म्हणतो गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला कपाळाला गंध लावा परमात्म्याचं नामचिंतन करा आपुल्या आपण करा सोडवण हे मी सांगत नाही माझे संत महात्मे सांगतात महाराज आता या उद्धाराच्या गोष्टीचा जर विचार केला तर हा असणारा सुंदर नरदेव उद्धारा करताच आहे परमात्म्याचं चिंतन करण्याकरताच आहे पण ऐका हे प्रत्येकाच्या लक्षात येतं किंवा न येतं मला सांगा हे काहींच्या लक्षात येतं पण काहींच्या लक्षात येत नाही तिघजण असे आहेत की त्यांच्या हे लक्षात येत नाही कुणाकुणाच्या दीनदुराचार्यांविषयी असतं हे तिघे असे आहेत यांच्या हे लक्षात येत नाही पण तिघांच्या मात्र लक्षात येतं कुणाकुणाच्या एक आहे ते म्हणजे स्वतःचा उद्धार करणारी दुसरे आहेत ते फक्त आपल्यांचाच उद्धार करतात आणि तिसरे आहेत दीनदुराचार्यांविषयी असतं यांचा उद्धार करतात ऐका तिघजण असे आहेत की त्यांच्या विशेषार्थांविषयी लक्षातच येत नाही की इथं आल्याच्या नंतर उद्धार केला पाहिजे महाराज म्हणतात लावे खावे बरे असावे सदैव हे जिहाव करी संसारी अरे इथं आल्याच्या नंतर मनुष्याला काय वाटतं की ल्यावं खावं सुखी असावं किती दिवस सप्त्यापुरतं नाही कायमस्वरूपी सुखी असावं महाराज हो की नाही पण परमात्म्याचं चिंतन करावं असं वाटत नाही तुम्हाला सांगू का एक असणारा कैदी एक असणारा व्यक्ती सारखा जेलमध्ये जायचा कुठं जेलमध्ये जायचा सारखं काही ना काहीतरी बाहेर करायचं 10, 15, 20 वेळा झालं त्या जेलरच्या लक्षात आलं की हा माणूस सारखा जेलमध्ये येतो त्या व्यक्तीने विचार केला अरे जेलरनं एक दिवशी त्या व्यक्तीला विचारलं की म्हणे तुला इथं काही वाटत नाही का सारखा सारखा जेलमध्ये येतो सारखं काहीतरी करतो येतो त्यानं सांगितलं हे जेल तो हमारी ससुराल है तो काय म्हणतो ही जेल म्हणजे आमचे सासूरवाडी अरे सतत सतत या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येतो आणि पुन्हा पुन्हा मरतो पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम य संसारी म्हणे याच या अधपतनाचं खऱ्या अर्थाने तुला काहीच कसं वाटत नाही काहीच कसं वाटत नाही अत्यंतिक महत्वाची गोष्ट आहे महाराज या गोष्टीचं खरंच म्हणे काहीच कसं वाटत नाही अरे चिंतन करा आणि आपले आपण करा सोडवण करून घ्या महाराज आता पुढे चला तिघजण असे आहेत की ते स्वतःचा उद्धार करतात कोण आहेत एक आहेत ऋषीमुनी ते इथं आल्याच्या नंतर स्वतःचा उद्धार करून घेतात दुसरा वर्ग आहे देवाचा विचार केला तर देव निजभक्त कृपाळू आहे देव फक्त आपल्याच भक्तांचा उद्धार करतो आणि तिसरा वर्ग आहे तो म्हणजे संतांचा संत विशेषार्थानिशी दीन दुराचार्यांनी विषय सत्त यांचाही उद्धार करतात आता ऐका ऋषी मुनींचा जर विचार केला महाराज ते इथं आल्याच्या नंतर आत्मसाधना करतात विवेक रूपी ज्योत खऱ्या अर्थाने पेटवतात आत्मसाधना करून ते विचार करतात की अरे सतत सतत माझं पतन होतंय त्या पतनाला माझा उद्धार होत नाही खऱ्या अर्थाने माझ्या पतनाला काय कारण आहे माझं का पतन होतं मी पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि पुन्हा पुन्हा मरतो याचं खरं कारण काय आहे तर त्या असणाऱ्या गोष्टीचं ते कारण शोधून काढतात कोणतं कारण आहे पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं ही किती दुःख सोसायचं याचं खरं कारण काय आहे ते कारण विशेषार्थाने शोधतात आणि ते कारण कोणतं आहे मला सांगा जन्माला येण्याचं खरं कारण जर कोणतं असेल तर ती आहे म्हणजे अंतकाळची असणारी
वासना जन्म घेणी लागे वासनेच्या संगी तेची झाली ढोंगी. सांगा, एक असणारा व्यक्ती विठ्ठल विठ्ठल एक असणारा व्यक्ती महाराज आपल्या जीवनामध्ये वासनेमुळे अधपतन होत असतं. मला सांगा, जड भरत राजा हरणी गर्भा गेला आला तो हातला नवे नवे. जो जड भरत राजा संपूर्ण त्याग करून आपल्या राज्याचा त्याग करून वनामध्ये जाऊन राहतो, पण शेवटच्या क्षणी हरणी गर्भा गेला, त्या हरणाच्या ठिकाणी त्या राजाची आशा गुंतते आणि काय होतं, त्या राजाचं अधपतन होतं. महाराज रोहिदास चांभारांचा विचार केला तर शिष्यानं दिलेला जोडा म्हणजे आध्या जन्मी त्या जोड्यामध्ये त्यांचं मन गुंतत आणि चांभाराच्या कुळामध्ये जन्माला येतात. अंतकाळची ही असणारी वासना अत्यंत वाईट आहे. त्या वासनेमुळे खऱ्या अर्थाने जन्म घ्यावा लागतो. हे ऋषीमुनी काय करतात तर त्या असणाऱ्या आत्मसाधना करून हा विवेक रूपी दीप उजळून आपल्या असणारा उद्धार करून घेतात आणि या जगतातून ते निघून जातात. ऐका, जगद्गुरु संत तुकोबाराय त्या ऋषीमुनींना सुद्धा विचारतात की अरे तुम्ही स्वतः तरलात, तुम्ही तरुणी विश्व तारा, तुम्ही तर तारा पण दुसऱ्यालाही तारा. ठीक आहे, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही तरुणी विश्व तारा. ही मुक्ताईचा उपदेश आहे ज्ञानोबरायांना. मग मला सांगा, स्वतः तुम्ही तारा किंवा आप तरे औरंग कवी तारे, म्हणजे तुम्ही स्वतः तारलात आणि तुम्ही निघून गेलात, यात काय मोठेपण आहे. मग त्यांनी सांगितलं की हे दीन दुराचारी विषयासक्त जे आहेत त्यांचा उद्धार तुम्ही करा. त्यांनी सांगितलं यांच्या जर आम्ही नादी लागलो आणि यांना जर सांगितलं की तुम्ही माळ घाला, म्हणजे हे तर घालणार नाही पण आमची काढल्याशिवाय राहणार नाही, यांच्या म्हणजे आम्ही नादी लागणार नाही, ते निघून जातात. दुसरा वर्ग आहे तो म्हणजे देवाचा. देवाचा विषय असा आहे की देव स्पष्ट भगवद्गीतेमध्ये सांगतात, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. या असणाऱ्या मृत्यू संसार सागरामध्ये मी फक्त माझ्या भक्तांचाच उद्धार करतो. तिथं सर्वेशाम असं पद नाही, तेषाम अहम. मला सांगा, फक्त माझ्या भक्तांचा. देव सुद्धा सर्वांचा उद्धार करत नाही, आपल्या तो निज भक्त कृपळवाय आपल्या भक्ताचा उद्धार करतो. पण जगामध्ये एक वर्ग मात्र असा आहे की तो वर्ग संतांचा वर्ग असा आहे की तो वर्ग दीन दुराचार्य आणि विषयासक्त यांचा उद्धार करतो. आणि तेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम ब्रह्मादिक संत जगिया तरले हो, ब्रह्ममूर्ती संत जगिया तरले हो, ब्रह्ममूर्ती संत जगिया तरले जगिया तरले
ते संत निमित्त त्या प्रतिमा. अरे देवरूपानं अवतरित झालेले संत, ब्रह्ममूर्ती संत, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्तानंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासीजनी लागे पायी. हे असणारे सकल संत. एक गोष्ट सांगू का, वारकरी संप्रदायामध्ये विशेष अर्थानिशी विचार केला तर वारकरी संप्रदायामध्ये असणारे संत देवपेषित संत आहेत. देवते संत, देवते संत, देवपेषित संत आहेत. ज्या ठिकाणं भगवान विष्णू गुरु होतात तिथं शंकर शिष्यत्व पत्करतात, आणि जिथं शंकर शिष्यत्व स्वीकारतात त्या ठिकाणं भगवान विष्णू गुरु होतात. निळोबरायांचा अवतार म्हणजे भगवान शंकराचा अवतार, आणि तुकोबरायांचा अवतार म्हणजे विष्णूचा अवतार. मग मला सांगा, देवपेषित असे असणारे हे संत, ब्रह्ममूर्ती संत, महाराज म्हणतात हे असणारे संत जगी अवतरले. कशा करता आले तर उद्धाराया आले, दिनजनांचा उद्धार करण्यासाठी आले, दीनजनांचा उद्धार करण्यासाठी आले. आता ऐका, दीनजन दुराचारी आणि विषयासक्त हा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे. आता वेळाभावी शॉर्टकटमध्ये सांगणार आहे, पण ऐका. महाराज म्हणतात की जे असणारं कार्य विशेषार्थानिशी मला सांगा, जे दिनजन आहेत, जे दुराचारी आहेत, जे विषयासक्त आहेत, यांचा जर विचार केला तर यांचा उद्धार सहजासहजी दुसरं कुणी करू शकत नाही. हे तीर्थात गेले, क्षेत्रात गेले, कुठं गेले तरी यांचा उद्धार कुणी करू शकत नाही. महाराज म्हणतात मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाजिया जपे. मनाच्या संकल्पातली पाप कुणी घालवत नाहीत. नवे नवे गंगेमध्ये स्नान करण्याकरता गेलं तरी गंगा सुद्धा याचं पाप धुवीत नाही, असं आहे महाराज. गंगा सुद्धा खऱ्या अर्थाने पाप धुवीत नाही. हा, मग ऐका, ही दीन दुराचारी आणि विषयासक्त पुढे जाऊन ऐका, यांचाही उद्धार संत महात्मे करतात. मग मला सांगा, जे कार्य विशेषार्थानिशी देवालाही जमत नाही, देवाला सुद्धा जमत नाही, नवे नवे जे कार्य दुसरं कुणी करू शकत नाही. मला एक गोष्ट सांगा, एखादं कार्य आपल्याला जमत नाही पण ते कार्य दुसरं कुणीतरी श्रेष्ठ असं करू शकतो, तर आपण काय केलं पाहिजे? त्याचा पाय वाढला पाहिजे का? नाही नाही, त्यांच्या असणाऱ्या चरणावरती नतमस्तक झालं पाहिजे. मग महाराज तेच म्हणतात, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवली. अरे जे काम देवाला जमत नाही, ब्रह्मादिक असणारे देव त्या संतांच्या चरणावरती नतमस्तक होतात. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवली, नाम घेता वदनी दोष जाती. आणि त्या संतांच्या चिंतनानं महाराज म्हणतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट दुर्गट भवसिंधू. म्हणजे ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवली, नाम घेता वदनी. संतांच्या नामचिंतनानं सर्व काही गोष्ट होतात. महाराज सांगतात, जे कोणी होका दुराचारी विषयी आसक्त, संत कृपे संतांच्याच कृपेनं तुमचा आमचा उद्धार होऊ शकतो. नवे नवे आजही कृपा असत, सिद्ध सद्गुरु शंकराच्या बाबाजींच्याच कृपेनं तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने परमार्थ करत आहोत. नवे नवे याच्याही पुढे विचार केला तर नामदेव महाराज म्हणतात की विशेष अर्थानिशी मला या असणाऱ्या संतांचा संग अखंडित अशा स्वरूपाचा घडावा. अखंडित नामातंचा वास पाहे, अखंडित नामातंचा वास पाहे, अखंडित नामातंचा वास पाहे, अखंडित नामातंचा वास पाहे. निस्ती निधायो संत संगती, निस्ती निधायो संत संगती, हे निस्ती निधायो संत संगती. ब्रह्मादिक त्यांचे वंदित पायवनी, ब्रह्मादिक त्यांचे वंदित पायवनी. खंडित नामा वास त्यांची पाहे, निषेधिनी ध्याय संत संग. त्या संत संगतीची नामदेव महाराज इच्छा व्यक्त करतात. ऐका, विशेष अर्थानिशी जे दीन दुराचारी विषयासक्त आहेत, कारण हा मुद्दा विशेष अर्थानिशी आपण तसाच ठेवलेला आहे. जे दीन आहेत, जे दुराचारी आहेत आणि जे विषयासक्त आहेत,
त्यांचा उद्धार संत महात्मे करतात. मला वाटतं वेळ आपली संपत आली, 5 मिनिटं शिल्लक संपलेली. बरं ठीक आहे. मला सांगा, रामेश्वर भट्टासारखा असणारा व्यक्ती, त्या रामेश्वर भट्टांना सुद्धा तुकोबारायांनी जवळ केलं. महाराज जे दिन आहेत आणि जे दुराचारांचा विचार केला, विसोबा नव्हे शिवबा कासाराची असणारी पत्नी तुकोबारायांच्यावरती ज्यांनी गरम पाणी ओतलं त्यांना सुद्धा त्यांनी जवळ केलं. नवे विषयासक्त असणारी, अरे सोनं मिळण्याच्या इच्छेनं जो शिवबा कासार तुकोबारायांच्याकडे परमार्थाला येतो, पण एक दिवशी 36 बैल येणारं कथील सगळं सोनं आणि चांदी झाली. महाराज ते असणाऱ्या शिवबा कासाराला परमार्थाला लावलं. म्हणजे दीन दुराचार्य आणि विषयासक्त यांचा उद्धार माझे संत करू शकतात. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी, आई कालिका मातेच्या चरणी, भगवंताच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी समर्पित करून, सिद्ध सद्गुरू शंकरनाथजी बाबांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी विशेष अर्थाने शिष्यवेला विराम आहे. खरं तर सकळांच्या पाया माझे दंडवत, सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सेवेला विराम. ज्ञानेश्वर गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.